माझं नाव राहुल बाबासाहेब पुजारी खरसुंडी. बर तुम्ही व्यावसायिक आहे? मी व्यावसायिक आहे. बर इथं तुमच्याकडे बऱ्याच लोकांचा गावातला संपर्क असतो. बरोबर. इथं आता इलेक्शन लागलेलं आहे, बरोबर. तर लोक कुजबुजतात की बाबा कोण पुढे आहे कोण मागे आहे. बरोबर. साधारणपणे खरसुंडीची काय परिस्थिती आहे? आता कसं आहे, सरळ सरळ लढत आहे. हा. गेल्या वेळेस तिरंगी लढत होती, यावेळेस दुरंगी लढत आहे. हा. आणि जिल्हा परिषदसाठी दोन्ही उमेदवार नीलकंठी होते, हा. पंचायत समितीसाठी दोन्ही उमेदवार खरसुंडी होते. कसं आहे, जिल्हा परिषदचे उमेदवार पारंपरिक आहेत, हा. एकमेकाच्या विरोधात लढत आले. हा. आणि जिल्हा परिषदचा कसा विषय आहे, मोहन काकांच्या माध्यमातून बरीच कामं इथं झालेली आहेत. हा. लोकांचं ऐकतोय आम्ही, पाहतोय आम्ही. आता खरसुंडीत जर बघितलं तर तुम्ही त्याची शेजारची इमारत आहे मोठी, ग्रामसचिवालय पतंगराव साहेबांच्या माध्यमातून झाली. तिथं खालचं आरोग्य केंद्र, तिथं पाणी योजना, तिथं चिंचाचं शेत तलाव, तिथे छोटे छोटे गावाला जाणारे रस्ते आजूबाजूचे सगळे, हे सगळे काकांच्या माध्यमातून प्रचंड कामं झाले. त्यामुळे जयदीप भैयाचं कडं सगळ्यांचा कल जास्त आहे. त्यामुळे शिवसेनेला इथं प्रचंड मतदान होणार आहे, त्यात काही विषयच नाही. आता ते हे आहे ते चंद्रकांत भाऊ भोसले आहेत. हो. त्यांनी ते पूर्वी शिवसेनेकडे होते हो. आणि आता ते निवडणुकीच्या तोंडावर तिकडे गेले. त्यामुळे त्यांना त्याचा फायदा होईल का तोटा होईल? 100% तोटा होईल. 100% तोटा होईल. कसं होत आहे, लोकांचा काय कल झालाय की भाजप हा पक्ष असा आहे की विरोधक संपवणे हा एक हेतू झालेला आहे. आज तुम्ही महाराष्ट्रातील सगळ्या परिस्थिती पहा. आज आमदारकी, महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत, झेडपी, त्यांचा एक उद्देश आहे भाजपवाल्यांचा की जे विरोधक सक्षम आहे तो सोडायचा आणि तो आपल्या बाजूने घ्यायचा. ही रणनीती आहे त्यांची. आज आपल्या तालुक्यातील खानापूर-आटपाडीतील आमदार सदाभाऊ असते, आज भाजपमध्ये घेतले. तुम्ही ग्रामपंचायत पासून बघा, जो विरोधक सक्षम आहे तो घेऊन त्याला स्ट्रॉंग असणारा उमेदवार घ्यायचा आणि विरोधक संपवणे ही भाजपची रणनीती आहे. ही लोकशाही संपवण्याच्या दृष्टीने चालू आहे असं माझं वैयक्तिक मत. हुकुमशाहीकडे वाटचाल आहे. विकास करतंय, हिंदुत्वाचा मुद्दा आहे, मान्य आहे, पण ही हुकुमशाहीकडे वाटचाल आहे असं मला वाटतं. हे भाजप नाही राजकारण चालू आहे अतिशय खूप चुकीचं चालू. आज मुंबई महानगरपालिकेत बघा, आमचे तर ग्राहक येतात, सांगतात मुंबईचे किंवा मुंबई आपल्या हातून गेली आणि माणूस संपला. ही सत्य परिस्थिती आहे. ट्रेनच्या ट्रेन भरून युपी आणि बिहारची आली. आज 30 मजली बिहार तिथं ही उभा राहायला लागला. म्हणजे भाजपला काय करायचं आहे, एकीकडे महाराष्ट्राचा जेवढा निधी आहे तेवढा मुंबईचा आहे, हे तोडायचे आहे. ही स्पष्ट त्यांच्या बोलण्यातून येते आम्हाला. म्हणजे ही खरंच सत्य परिस्थिती आहे का, तर 100%. म्हणून भाजपला नो वोटिंग. सेना, लाडकी बहीण आहे, योजना आहे, आणि सर्वसामान्य कार्यकर्ते, निष्ठावान कार्यकर्ते जपले पाहिजेत, जगले पाहिजेत आणि योग्य माणसांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे असं आमचं मत. तेव्हापासून हे जे मोदी सरकार, आता बऱ्याच वेळा भाजपचे जेवढे पण नेते आहेत की नाही ते सांगतात वर सरकार भाजपचं आहे, राज्यात सरकार भाजपचं आहे, इथं पण असायला पाहिजे. मग मला जेव्हापासून हे भाजपचं सरकार आले तेव्हापासून ह्या सिस्टम मध्ये काय बदल तुम्हाला जाणवतो? काय सुद्धा नाही सर. एक गडकरी साहेबांचा रस्ते वाहतूक हा जर सोडला तर विकास शून्य आहे असं माझं मत आहे. काही सुद्धा नाही, रोजगार निर्मिती नाही, काय नाही. हे नुसतं दाखवायचं आहे, बघताय. आज परिस्थिती कुठली आहे, तुम्ही सिस्टीम मध्ये आहे, तुम्हाला माहित आहे, कुठल्याही इतर खात्याला निधी येत नाही. भाजपने काय केलं, अल्पसंख्याक तोड्यासाठी प्रत्येक महामंडळ दिली. आज कुठल्या महामंडळातून किती खर्च झाला आज विचारा, किती जणांना लाभ झाला? काही सुद्धा लाभ नाही. फक्त काय करायची, महामंडळ स्थापन करायची. बरोबर आहे. ह्या महामंडळाला नुसतं तोंड पुसायची कामं झाली सर. अतिशय घातक हे सगळं राजकारण दुसरं आहे. बरं, भाजपनं काय केलं, सुरुवातीला घराणीशाही संपवा हे नको म्हणले, आणि आज भाजपमध्ये कोण जी मगाशी मुद्दा मांडला, जे सक्षम आहेत, जे सत्ताधारी आहेत तेच तुमच्यात आहेत. काय बदल केला हा पण विषय महत्वाचा आहे. बरेच लोकांच्या वरती केल्यानंतर भ्रष्टाचारी लोकांवरती आरोप केले आणि तेच त्यामध्ये सामील. म्हणजे ही जी सिस्टीम राबवली जाते, ईडी म्हणा, तुमचं हे म्हणा, हे सगळ्या सिस्टीम यंत्रणा यांच्या ताब्यात आहे. भीती दाखवली जाते आणि हे लोक घेतले जातात ग्रामपंचायतीपासून आमदारकीपर्यंत. म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश तुमच्या लक्षात आला. आपले तालुक्याचे नेते आहेत, असे गंभीर आरोप झाले. आता कसं होतं, आमच्यासारख्या लोकांनी बोलणं म्हणजे थोडस म्हणतात मोठ्यानं बोलणं. 100% प्रत्येकाच्या स्थानिक संस्था आहेत, वाचवायला पाहिजेत, गेलं पाहिजे. आज एकीकडे तुम्ही त्यांना स्टेजवर शिवाय देता, अतिशय खालच्या पातळीवरून तुम्ही बोलता, उद्या तुम्ही एकामेकाच्या गळ्यात गळे घालता. आमच्यासारख्यांना काय वाटतंय
हे तुम्ही आता पाहिलं असेल माध्यमातून. आता समजा बापूसाहेब आता त्याने इकडून उडी मारून तिकडे गेले, बरोबर आहे ना. मतदार जाणार का त्यांच्या पाठीमागे? कसं होतं, आर्थिक सक्षमता फार मोठी आहे, संस्थांचं जाळं असतं. मग तुम्हाला मगाशीच म्हणलं की अशी लोक उचलायची, त्यांना इकडून पण धट्ट्या लावायचा, संस्थेच्या माध्यमातून कारवाई होईल. आणि आर्थिक तू खरंच नसेल तर संस्थेवर कारवाई आहेच. मग आता काय सगळं असंच चाललंय, म्हणून ब्लॅकमेलिंग चालू. मग सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता.